11 मराठा कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. फक्त सरकारच्या विरोधात, राज ठाकरेंच्या विरोधात घोषणा दिल्या म्हणून हे कितपत योग्य आहे? देवेंद्र फडणवीसांचं सत्ता आहे ना बाबा, लय अवघड आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांची सत्ता म्हणजे सोपी सत्ता नाही, अवघड सत्ता आहे ती. म्हणून तर आता सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र आले, म्हणून तर मराठे एक ओढलेत ना. शेवटी त्यांच्या पक्षात असणारा मराठासुद्धा कदरला आता, की ज्या पक्षाला, ज्या भाजपातल्या मराठ्यांच्या आमदारांना आपण मोठं केलं, त्यांचा नेता आपल्या जातीच्या विरोधात बोलतोय, षड्यंत्र करतोय, सापळा रचतोय, माझ्या विरुद्ध SIT लावतोय. तसंच त्या पोरांनी नुसत्या घोषणा दिल्या धाराशिवच्या, म्हणून त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला. हे मराठ्यांच्या आता लक्षात येते. तसंच धनगर बांधवांच्याही लक्षात आलं की आपल्यालाही फसवलं यांनी. 10 वर्ष झालं आरक्षण देतो म्हणे. हीच लिंगायत समाजाचाही प्रश्न आहे, हीच 12 बलुतेदारांचा आहे, मुस्लिमांचा आहे. तुम्हाला या विधानसभेत कळलं आता कस का देवेंद्र फडणवीसांना कोणची किंमत मोजावं लागते. तीड झालं का कळणार. जाऊ अभियानी बाबा त्यांच्या हातात मुख्य सूत्रधार आहेत, नाही काय. एखादा मोठ्या हत्याकांडाचा सूत्रधार असतो तसं मेन सूत्रधार आहे बाबा तो. त्याच्यापासून बोलायला मला भेव वाटते त्याला बोलायला. तो खूप मोठा सूत्रधार आहे. त्यांनी तर किती एका क्रांती मोर्चात 3 क्रांती मोर्चे केले आहेत, समन्वयक बदनाम नसून बदनाम केले आहेत. लय मोठं कामगिरी केलेली त्यांनी, म्हणून त्याला मागच्या दारातून घातलं आहे त्याला. ही सत्य परिस्थिती आहे, याच्यात काय खोटेपणा नाही. आता या अभियान राबवतोय, त्यातला एक जण आता लगेच सुरुवात करणार आहे अभियानाला, संघटनेवाला. परत काही समन्वयक तयार केलेत, त्याने काही आमदार तयार केलेत बोलायला. त्याला आता काय असतं, मराठ्यांचं वाटोळं व्हावं याच्यात त्यांना आनंद आहे, आणि आम्हाला आनंद आहे आमच्या मराठ्याचं चांगलं व्हावं. त्यांना वाटतं त्यांचा नेता आणि पक्ष मोठा व्हावा. जात मिली तरी चालत, माझी इच्छा आहे जात तिला तर मरू नाही द्यायचं, हे संपले तरी हरकत नाही. आणि म्हणून भाजपातला मराठा खूप नाराज झाला आहे त्यांच्यावर. सामान्य मराठ्यांना असं वाटतं यांना मोठं करून लई मोठी चूक केली, आपल्या जातीच्या विरोधात आणि आरक्षणाच्या विरोधात केली. बघा तुम्ही आता हे जर असंच करत राहिले तर पुढं काय होतं. मुंबईतल्या सीटाचं सुद्धा बघा काय होतं. आता तरी आम्हाला थोडंफार मागं पुढं वाटत होतं मुंबईतल्या सीटाबद्दल, पण आम्ही एकूण जे आढावा घ्यायला लागलो ना, भाजपच्या मुंबईच्या बी भाजपच्या सीटाला आणि नागपूरच्या सीटाला काय होतं तुम्ही नुसते मजा बघा. तुम्ही करत राहा म्हणा फडणवीस साहेबाला असंच, तुम्ही अशाच बैठका घ्या, आमच्या विरोधात रॅल्या काढायला लावा, छगन भुजबळ षड्यंत्र करायला लावा. परत आता नवीन नेते बोलायला लागले, त्यांना बोलायला लावा. तुम्ही संघटना फोडा. याचे परिणाम काय होते, तुम्ही थोडे दिवस दमदारा नसता आमचं आहे ते आरक्षण द्या, आम्हाला राजकारणाचं देणं घेणं नाही. सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही ते देतात, त्यांना मान्य नाही. बघ त्यांना मान्य आहे नाही, कोणाला मान्य आहे नाही, याच्यापेक्षा आम्हाला जे मान्य आहे ते सरकारनं आश्वासन दिलेलं आहे. नसता सरकार जाणार, भुजबळचं ऐकायचं तर ऐका म्हणा. ते फक्त भुजबळचं ऐकतात, बाकीच्याला मी दोषच देत नाही. हे सगळा मुकादम ते टोळी मुकादम ऊस तोडायचा, ते हे टोळे बांधतोय सगळ्या. मग त्याला बळ देण्याचं काम फडणवीस करते. त्यामुळे हे भोगावं लागणार आहे फक्त फडणवीसांना, यांच्या सगळ्यांमुळे भोगणार ते. नसता आमची अंमलबजावणी सगळ्या सोयऱ्यांसह ठरलेल्या 8-9 मागण्या द्यायच्या, ज्या ठरलेल्या आहेत त्या 83 क्रमांकाला कुणबी आणि मराठा आहे. सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. गुन्हेसुद्धा सरसकट आहे. कुणबी नोंदी शोधायच्या बंद केल्यात. हे जे सगळे प्रश्न आहेत 3ही गॅजेट्सचं, हे सगळे सोडवायचे. आम्हाला राजकारणाशी देणं घेणं नाही. नसता या लोकांमुळं राज्यातलं भाजप पूर्ण संपून फडणवीस साहेब मोकळे होणार.